नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. CJPचा संस्थापक असलेला अभिजित दिपके आणि CGPचे जे प्रवक्ते आहेत त्या दोघांची गेल्या 2 दिवसातली प्रेस कॉन्फरन्स जर तुम्ही नीट बारकाईने पाहिली तर मी तुम्हाला आजच सांगतो की CJPचा प्रवास हा एक राजकीय पक्ष बनण्याच्या दिशेनं सुरू आहे. मला त्याच्यात काही वावगं वाटत नाही. प्रश्न फक्त एवढाच आहे की अशा पद्धतीनं एक राजकीय पक्ष जर देशाच्या राजकारणामध्ये आला तर याचा तोटा सत्ताधारी घटक पक्षाला होईल, विरोधी पक्षाला होईल आणि तो खरोखर तरुणांचा आवाज बनून येऊ शकतो. एक साधं उदाहरण देतो की गेल्या 70 वर्षामध्ये काय झालं, नेहरूंनी काय केलं आणि भारतीय जनता पार्टी ही कशी धर्मवादी राजकारण करणारा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीचे लोक जे बोलतात ते प्रत्यक्षात काहीच कसे करत नाहीत किंवा भ्रष्टाचार कसा संपलेला नाही. आता हे दोन परस्पर विरोधी नेरेटिव्ह आहे. या परस्पर विरोधी नेरेटिव्हमध्ये वय वर्ष 18 ते 28 जेनझी त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. गेल्या 70 वर्षामध्ये काय झालं ते त्यांना माहिती नाही आहे, जर त्यांनी इतिहासाचं आकलन केलं तर. आणि त्यांना त्याचं फारसं पडलेलं पण नाही इन गुड कॉन्टेक्स्ट. त्यांना जातीमध्ये फारसा रस नाही आहे, त्यांना धर्माधारित राजकारणामध्ये फारसा रस नाही आहे. आता मी हे सांगितल्यानंतर आता जेव्हा मी म्हणतोय की अभिजितचं म्हणणं वक्तव्य हे तशा अर्थाने राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या दिशेनं चाललं आहे, तर ते कसं आहे, अभिजितच्या आंदोलनाच्या निमित्तानं म्हणजे CJPच्या आंदोलनाच्या निमित्तानं दिल्लीमधला तो जो रहस्यमयी ट्रक आहे त्याचं नेमकं लॉजिक काय, गृहमंत्र्यांना टार्गेट का केलं जातं आहे, या सगळ्याची उत्तरं शोधण्यासाठी हा व्हिडिओ. आणि फायनली हा एक राजकीय पक्ष बनवू शकतो का, त्याचा रिझम्बलन्स साम्य कुठं दिसतंय हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि जगभरातल्या मराठी प्रेक्षकापर्यंत आपले हे व्हिडिओ जे तुम्ही पोचवता ते पोचवा. 2च उदाहरणं मी तुम्हाला देतो की ज्याच्यातनं तुमच्या लक्षात येईल की CJPचा प्रवास हा एक राजकीय पक्ष बनण्याच्या दिशेनं चालला आहे. श्री राहुल गांधी, श्रीमती प्रियांका गांधी यांनी सभागृहामध्ये गेल्या 2 दिवसापासून नीट पेपर लीक किंवा तत्सम पेपर लीकच्या संदर्भात जो कायदा, जुन्याच कायद्याचा सुधारित मसुदा जो आला आहे, जो आज राज्यसभेमध्ये सादर होतोय, तर त्याच्यावरती भाषण करत असताना त्या पॅलेट गनचा मुद्दा का आणला असं तुम्हाला वाटतं? कारण ते सरकार विरोधातलं यशस्वी होऊ शकेल असं नॅरेटिव्ह आहे. नियम काय सांगतो, तर कुठेही दंगल झाली, जसं आता जालन्यामध्ये दंगल झाली होती, तर जालन्याच्या दंगली संदर्भामध्ये गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरलं गेलं. तसं दिल्लीमध्ये जो लाठी हल्ला झाला त्याला देशाच्या गृहमंत्र्यांना जबाबदार धरलं जातं आहे, कारण दिल्ली पोलीस आणि रिझर्व्ह पोलीस हे गृहमंत्र्याच्या अखत्यारीत येतात. जालन्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातलं नेरेटिव्ह त्यांना आजही त्रासदायक आहे की जालन्यामध्ये मराठा बांधवावरती जो हल्ला झाला तो. खरं म्हणजे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जे माध्यमांना मुलाखती दिल्या होत्या त्याच्यामध्ये म्हटलं होतं की त्यावेळेला आमच्यावरती हल्ले झाले आणि आम्ही त्याला प्रत्युत्तर म्हणून ते हल्ले केले पोलिसांनी. इथे पण काल हायकोर्टामध्ये जेव्हा हा प्रश्न विचारला गेला की पेलेट गनचा वापर कुणाच्या सांगण्यावरून केला, तेव्हा स्टँडर्ड प्रोटोकॉलप्रमाणे तो पोलीस अधिकाऱ्यांनी केला. हा नियम आहे, पण ही शक्यता मी नाकारत नाही की गृहमंत्र्यांनी जेव्हा हे पाहिलं की देशाच्या संसदेवरती आंदोलक काही चालून येत आहेत आणि काही होऊ शकतं, तेव्हा कदाचित असे लेखी नसलेले आदेश दिलेले असू शकतात. रेकॉर्डवरती ते नाही आहे, त्यामुळे जे रेकॉर्डवर आहे ते खरं मांडलं पाहिजे. पण नेरेटिव्ह देश पातळीवरती काय आहे की श्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, त्याच्यानंतर प्रल्हाद जोशी यांनी पदभार स्वीकारताच त्यांच्या विरोधातली 4-5 प्रकरणं बाहेर आली आणि सगळी खरीच आहेत की म्हणजे बिल्किस बानो प्रकरणामध्ये त्यांनी ज्या पद्धतीची भूमिका घेतली होती ती तत्कालीन NDTVच्या पत्रकारांनी श्रीनिवास जैननी विचारलेल्या मुलाखतीत ते मुद्दे आहेत, ते नो वन कॅन डिनाय. किंवा अशाच पद्धतीची त्यांची काही वादग्रस्त वक्तव्य किंवा काही वादग्रस्त व्यक्तीला त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये दिलेला प्रवेश.
आता हे नेरेटिव्ह हे सरकारमधल्या एकानंतर एक मंत्र्यांच्या विरोधात येत असलेलं नेरेटिव्ह आहे. याच्यामध्ये गृहमंत्री टार्गेटवरती आहेत आणि एक्झॅक्टली तीच विरोधी पक्षाची भूमिका आज अभिजितनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना मांडली. अभिजितचं मत असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये गृहमंत्री जबाबदार आहेत, जी भाषा विरोधी पक्षाची आहे. राईट. दुसरा मुद्दा, आता ही एक सिमिलॅरिटी, जो कायद्याचा मसुदा देशाच्या संसदेमध्ये सध्या चर्चेला आहे त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचं नेरेटिव्ह काय आहे की हा कायदा हा कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठीचा कायदा आहे. पण या कायद्यामध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही आहे की पेपर लीकच होऊ नये ह्यासाठी आम्ही काय करणार. तसं मेकॅनिझम आता कुठल्या कायद्यामध्ये असं मेकॅनिझम असतं? तो मुद्दा गेली 2 दिवस झाला विरोधी पक्ष प्रश्न विचारतोय. CGPच्या प्रवक्त्यांनी रांका आणि त्या मंडळींनी हाच मुद्दा काल देश पातळीवरती उपस्थित केला की देशाच्या संसदेमध्ये जो कायदा सध्या येतो आहे किंवा ज्याचा मसुदा आला आहे त्याच्यामध्ये पेपरच लीक होऊ नये यासाठीची भूमिका का नाही आहे. लॉजिकली ते बरोबर आहे, पेपर लीक झालाच नाही पाहिजे. पण कुठल्याही गुन्ह्यामध्ये गुन्हा घडल्यानंतरची शिक्षा देण्यासाठी IPC किंवा आता BNS प्रावधानाचं. आता मी हे का सांगतोय तर आता ही राजकीय विरोधाची भूमिका आहे. जिथं शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये आम्ही जाऊ, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये जाऊ आणि सरकार पण ना CJPला टार्गेट करण्यासाठी त्यांची जी राखीव खेळाडूंची फळी आहे, कंगना रनौत आणि आज ते पतंजलीवाले रामदेव बाबा. म्हणजे रामदेव बाबाच्या कोणत्याही आयुर्वेदिक प्रोडक्टबद्दल मला व्यक्तिशः ज्या वेगळ्या पद्धतीच्या ऑर्डर्स आणि FDAने मधल्या काळात केलेली कारवाई पाहता माझा व्यक्तिशः त्या प्रोडक्टच्या गुणवत्तेबद्दल बराच माझ्या मनामध्ये संशय आहे. तीच भूमिका CGPने, कारण आता ही मंडळी राखीव खेळाडू आहेत भारतीय जनता पार्टीची, ती मैदानात उतरलेली ती CGPला टार्गेट करतायत. ते बघून अभिजितनी त्यांना काउंटर करायला सुरुवात केली, कंगना रनौतला काउंटर करायला सुरुवात केली. एक्झॅक्टली अण्णा हजारेच्या आंदोलनानंतर ज्या राजकीय पक्षाची निर्मिती झाली AAA, आम आदमी पार्टी, AA, तर त्याची पार्श्वभूमी बघा, त्याच्या पद्धतीनंच हा आता पक्ष चालला आहे. आणि मला आश्चर्य वाटणार नाही, मी त्याचं स्वागत करतो की मी ज्याचा सुरुवात केली होती की तरुणाईला 70 वर्षामध्ये काय झालं याच्याशी काही देणं घेणं नाही ह्या जेनझीला, असं प्रथम दर्शन दिसतं. त्यांचं वाचन नाही वगैरे असं मी अजिबात म्हणणार नाही किंवा त्यांचं सामाजिक आकलन कमी असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे. पण त्यांना त्या इतिहासात रमायचं नाही. त्यांना जातीपातीमध्ये जे धर्माधारित राजकारण भारतीय जनता पार्टी करते त्याच्यामध्ये रस नाही. आणि त्यांची भाषा जी बघते आहे देश, त्यातल्या काही भाषेवरती तर मला फारच आक्षेप आहे की अशा पद्धतीनं नाही होऊ शकत. पण ह्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व कोणता राजकीय पक्ष करतो असं जर मला विचाराल तर मी म्हणेल एकही नाही. ना भारतीय जनता पार्टी करते, ना काँग्रेस करते. प्रादेशिक पक्षाचं तर सोडूनच द्या, ते पूर्णपणे घराण्याचे पक्ष आहेत ज्यांचं अस्तित्व हळूहळू संपत जाणार आहे. कितीही प्रयत्न करू द्या की पुढच्या पिढीतला कोणीतरी नवीन तरुण येऊन तो महाराष्ट्रातल्या आणि देशपातळीवरच्या तरुणांना सांगेन की मी तुमच्यासाठी लढतोय. मला नाही वाटत की आत्ता 18, 19 ते 35 पर्यंतचे जे तरुण आहेत त्यांचा ह्या राजकीय पक्षावरती विश्वास आहे. भारतीय जनता पार्टी जे सांगत होती की आमच्यामध्ये घराणेशाही नाही आहे, खोटं आहे ते. शीर्षस्थ काही लोक सोडले तर भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा घराणेशाही आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा एक छत्री निर्णय घेण्याचा जो हुकुमशाही पद्धतीचा कारभार काँग्रेस अंतर्गत पूर्वी होता तोच भारतीय जनता पार्टीमध्ये आता आहे. भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये करप्शन थांबलेलं नाही. भारतीय जनता पार्टीच्या काळात डिसिजन चांगली झाली आहेत, काही पायाभूत सुविधाची कामं चांगली झाली आहेत, देशाची प्रतिमा इतर ठिकाणी उंचावण्याचा प्रयत्न झाला आहे. अनेक ठिकाणी ज्याचं स्वागत करायला पाहिजे असं प्रायव्हेटायझेशन झालं आहे. शिक्षण क्षेत्रात नाही, आरोग्य क्षेत्रात नाही, तिथल्या प्रायव्हेटायझेशनबद्दल माझे स्वतःचे काही वेगळे मत आहे. ही भाजपाची स्थिती तीच काँग्रेसची स्थिती आहे. काँग्रेसमध्ये तर चांगलं काम करणाऱ्या तरुणाला संधी मिळेल ह्याची शक्यता फार कमी आहे. बाकीच्या प्रादेशिक पक्षाची तर मी सांगितली. अशा स्थितीमध्ये ह्या तरुणांचा प्रतिनिधी म्हणून एखादा राजकीय पक्ष आला आणि तो स्थिरावला तर मला आश्चर्य वाटणार नाही. त्याची भाषा वेगळी असेल, त्याचा अजेंडा वेगळा असेल, त्याची धोरणं वेगळी असतील. हां, त्यांना मॅच्युअर व्हायला, या देशाला समजून घ्यायला कदाचित वेळ लागू शकतो. पण मला आता दिसतं आहे आणि मला आश्चर्य वाटणार नाही की अशा पद्धतीच्या एखाद्या राजकीय पक्षाची लवकरच घोषणा होईल. मी तुम्हाला सांगणार होतो तो रहस्यमयी ट्रक, जो ट्रक काल एका माध्यमकर्मींनी सांगितलं की तो दिल्ली पोलिसांचाच 4 दिवसापूर्वी सीज केलेला ट्रक होता. त्याच्यावरती दिल्ली पोलिसांनी क्लॅरिफिकेशन केलं की तो सीज केलेला नसून तो कारवाईच्या दरम्यान आमच्याकडे जागेची कमतरता होती म्हणून त्या ठिकाणी उभा केला. अभिजितनी तो मुद्दा बरोबर पकडला.
अभिजितचं म्हणणं असं आहे की ज्या दिवशी आंदोलन होणार होतं त्याच दिवशी तो ट्रक तिथं उभा असल्याचं आमच्या लक्षात आलं. त्या ट्रकबद्दल आम्ही जाऊन पोलिसांना सांगितलं. पोलीस म्हणाले की ते बांधकामाच्या साहित्याचा तो ट्रक आहे, तो तिथं उभारला. आणि मग अभिजितचं म्हणणं आहे की मग भारतीय जनता पार्टीचे गुंड आले आणि तिथं पण पॉलिटिकल नेरेटिव्ह दिसते मला की भारतीय जनता पार्टीचे गुंड, VHPचे गुंड आणि मग सगळ्या त्या ज्या RSSच्या छत्रछायातल्या संघटना त्या सगळ्यांची गुंड आले आणि त्यांनी दगडफेक केली. आता हे नेरेटिव्हचा जरी भाग असला आणि जो मी म्हणतोय की हा लवकरच राजकीय पक्ष होईल त्या दिशेनं जाणारा असला तरी पोलिसांसाठी एक प्रश्न, तुम्हाला माहिती आहे की देशाच्या संसदेवरती आज एक आंदोलन होणार आहे आणि तरीही तुम्ही दगडांनी भरलेला ट्रक तिथे उभा करता आणि भलेही तुमचं असं म्हणणं असेल की तो बांधकामासाठी आणलेला ट्रक आहे. समथिंग इज फिशी देअर, सर्टनली समथिंग इज फिशी देअर. सो मी थांबतो इथे. मी हा जो तुम्हाला त्यातली साम्यस्थळ शोधून तुमच्यासमोर मुद्दा मांडला आहे, तुम्हाला खात्री आहे की तुम्हालाही त्याच्यावरती काहीतरी बोलायचं असेलच. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बोला. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबा. थांबूया. थँक्यू.